नमस्कार मित्र. चला 1985 आणि 1990 हा जमानाच वेगळा होता. म्हणजे आमचा जमाना वेगळा होता. कारण त्यावेळी बालवाडी हा प्रकारच नव्हता. 6 वर्षाचं झालो की आपण स्वतःहून शाळेत जावं लागायचं आणि सायकलनी किंवा बसनी सोडण्याची पद्धत सुद्धा नव्हती. लहानपणी आपले मुलं एकटे शाळेत जात आहेत, रस्त्यात त्यांचं बरं वाईट काय होईल अशी भीती किंवा चिंताही आपल्या घरच्यांना नव्हती, आईवडिलांना नव्हती. शिकवणी लावली हे सांगायला लाज वाटायची, कारण ढ म्हणून हिणवलं जायचं. दरवर्षी एक नव्या वर्गात प्रवेश घेत असताना पुस्तकांना आणि वह्यांना कवर घालण्याचा हा वार्षिक उत्सव आम्ही साजरा करत असायचो. वर्ष संपल्यानंतर पुस्तकं विकणे किंवा विकत घेणे यात आम्हाला कधीही लाज वाटत नसे. त्या काळी आमच्या शिक्षणाचा आईवडिलांवरती फारसा बोजाही नव्हता. मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावरती बसून आणि दुसऱ्याला मागच्या कॅरियरवरती बसून आम्ही रस्ती कुठे कुठे फिरलो हे आता फारसं आठवतही नाही. शाळेमध्ये सरांच्या हाताने मार खात असताना, शाळेच्या बाहेर वणवं उभं करत असताना किंवा कान पिळून लाल करत असताना आमचा इगो कधी हट झाला नाही. कारण काय? कारण आम्हाला इगो म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. मार खाणं ही आमच्या जीवनातील रोजची एक प्रक्रिया होती, पण यामध्ये दोघेही खुश राहायचे. मार खाणारा ह्यासाठी खुश राहायचा की कालपेक्षा आज कमी धोपटले, आणि मारणारा यासाठी खुश राहायचा की चला आज पण हात धुवून घेतलाय.